हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार करणार आहोत. हे धिरडे आंब्याच्या सीझनमध्ये आमरसासोबत खाण्यासाठी तयार केले जातात. हे धिरडे आंब्याच्या दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये खूप केले जातात. धिरडे बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे व 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे व 1 छोटी वाटी किंवा पाव वाटी एवढं हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. 2 चमचे लसूण पेस्ट घ्यायची आहे व 1 चमचा आपल्याला ओवा व जिरे याची पावडर घ्यायची आहे. हे धिरडे अगदी झटपट असे बनवून तयार होतात. आता आपण एक मोठं भांडं घेऊया. इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्व पिठं एकत्र करायची आहेत. 2 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे व पाव वाटी आपल्याला हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे. या पातेल्यामध्ये मी ही सर्व पिठं एकत्र केलेली आहेत. आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. ओवा व जिरे याची पावडर घालायची आहे, लसूण पेस्ट घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊया. आता अगोदर मी याच्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी घालणार आहे. हे पीठ भिजवण्यासाठी पाणी जास्त लागतं. इथे मी अगोदर 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ घट्टच आहे. याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल. इथे मी हे आता मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये मी आणखी अर्धा तांब्या पाणी घालते. आता परत हे आपण मिक्स करून घेऊया. हे धिरडे बनवायला अगदी सोपे आहेत व आमरसासोबत या धिरड्यांची चव खूप छान लागते. हे धिरडे आंब्याच्या सीझनमध्ये मराठवाड्यामध्ये खास आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी स्पेशली बनवले जातात. इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ आणखी घट्ट आहे. याच्यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत. या पिठाच्या अजिबात गाठी झालेल्या नाहीत. आता याच्यामध्ये मी आणखी अर्धा तांब्या पाणी घालणार आहे. तर पाणी घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला या विस्करच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा छानपैकी फेटून घ्यायचं आहे. व हे पीठ व पाणी पूर्ण एकजीव झालं पाहिजे. याच्यात अजिबात गुठळी झाली नाही पाहिजे. याप्रमाणे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे पीठ आता छानपैकी तयार झालेलं आहे. तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे पिठाचं योग्य प्रमाण घेऊन हे बॅटर तयार केलं तर तुमचे धिरडे नक्कीच छान होतील व अजिबात बिघडणार नाहीत. हे पीठ आता छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता याला आपण एका चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ आपल्याला याप्रमाणे जास्त पातळ नाही व जास्त दाटसर नाही अशा प्रकारेच हे आपल्याला मिक्स करायचं आहे व चमच्याच्या पाठीमागे याप्रमाणे पीठ चिकटलं पाहिजे इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटे ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटानंतर परत एकदा आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आता हे पीठ छानपैकी मुरलेलं आहे। याचे आता आपण धिरडे तयार करून घेऊया। इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊ। सर्व तव्याला छानपैकी तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे व एका वाटीच्या किंवा पळीच्या सहाय्याने आपल्याला या तव्यावरती पीठ घालायचं आहे। तवा छान कडकडीत गरम झालेला असावा। आता आपण याच्यावरती धिरडं घालून घेऊ। इथे मी एका वाटीमध्ये पीठ घेतलेलं आहे। आपण डोसा ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे हे धिरडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता या धिरड्याला जाळी किती सुंदर पडलेली आहे। हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे चवीला खूप छान असे लागतात व एकदम क्रिस्पी असे बनून तयार होतात। आता याला वरच्या साईडने आपण तेल लावून घेऊया। हे धिरडं वरच्या बाजूने पूर्णपणे सुकल्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। खालच्या साईडने 1 ते 2 मिनिटे हे धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। या धिरड्याची खालची बाजू आता 1 ते 2 मिनिटे छानपैकी भाजली आहे व याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली आहे। आता हे धिरडं आपण पलटवून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे धिरडं अगदी सहज असं निघत आहे। म्हणजेच आपलं जे धिरड्यासाठी जे आपण पिठाचं बॅटर तयार केलं आहे ते छान असं बनवून तयार झालं आहे। तुम्ही पाहू शकता या धिरड्याला जाळी खूप छान अशी पडली आहे। आता दुसऱ्याही साईडने आपण 1 ते 2 मिनिटे हे धिरडं भाजून घेऊया। तर दुसऱ्याही बाजूने आता मी हे धिरडं 1 ते 2 मिनिटे छानपैकी भाजून घेतलेलं आहे। आता हे आपण परत एकदा पलटवून घेऊ। तुम्ही पाहू शकता याची खालची ही बाजू छान अशी भाजली आहे। हे आता आपण काढून घेऊया। याचप्रमाणे आपण दुसरं धिरडं तयार करून घेऊ। तव्याला परत एकदा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे व वाटीच्या सहाय्याने याच्यावरती आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे। इथे आपल्या पिठाचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे। त्याच्यामुळे धिरडे सुद्धा खूप सुरेख होत आहेत व या धिरड्यांना जाळी सुद्धा खूप छान अशी पडलेली आहे। आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा घट्ट दाटसर असा रस व हे गरमागरम धिरडे तसेच याच्यासोबत डाळीच्या सांडग्याची भाजी हा बेत चवीला खूप अप्रतिम असा लागतो। तर हे दुसरं सुद्धा धिरडं खालच्या बाजूने छानपैकी भाजलेलं आहे। आपण याला पलटवून घेऊया। आता खालच्या सुद्धा बाजूने आपल्याला 1 ते 2 मिनिटे हे धिरडं छानपैकी भाजून घ्यायचं आहे। याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व पिठाची धिरडी तयार करायची आहेत। धिरडे करते वेळी आपण जेव्हा जेवायला बसू त्यावेळेस गरमागरम धिरडे तयार करून घ्यायचे। गरम धिरड्याची चव खूप छान लागते। दुसऱ्याही साईडने हे धिरडं आता छानपैकी भाजलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। याचप्रमाणे बाकीचे सर्व धिरडे आपल्याला तयार करायचे आहेत। तर अशा प्रकारे आपली ही ज्वारीच्या पिठाच्या धिरड्याची रेसिपी बनवून तयार झाली आहे। हे धिरडे, आंब्याचा रस व इथे मी तोंडी लावण्यासाठी गवारीची भाजी केली आहे। हा बेत खूप छान लागतो। तुम्ही ही धिरड्याची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।